3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ठाकरे बंधूंपाठोपाठ आता फडणवीस आणि शिंदे ही शिवाजी पार्कचं मैदान गाजवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. 12 जानेवारीला ही सभा होईल. या सभेतून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबईकरांना साद घालणार आहेत. मुंबईत झालेल्या शिवसेना भाजप युतीच्या पहिल्या सभेतून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 25 वर्ष महापालिकेत सत्ता असताना उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं असा थेट सवाल त्यांनी ठाकरेंना विचारला. बंडखोरांवर उद्धव ठाकरे यांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी करून अपक्ष लढणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या शिवसेना नेते अनिल परब यांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. कारण अनिल परब यांचे समर्थक चंद्रशेखर वांगणकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता बोलबच्चन नाही वचन देणारे मुंबईकरांसमोर आले असून मुंबई श्रेय चोरणारी टोळी आल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केला. मुंबईकर जागा झाला असून दाणापाणीवाल्यांना जागा दाखवायची असल्याचा निशाणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंवर केला. जालना महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. जालन्यामध्ये भाजप संपूर्ण 65 जागा लढवत आहे. त्यामुळे जालन्याचा पहिला महापौर हा भाजपचा व्हावा यासाठी प्रभू रामचंद्राला प्रार्थना केली असं दानवेंनी म्हटलंय. मुंबईतील वरळी डोममध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. मेळाव्यातून महायुतीनं मुंबई महापालिकेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. काहींना निवडणूक आली की मराठी माणूस आठवतो. जनतेनं बँड वाजवल्यानंतर ब्रँडची आठवण झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. सोलापूर महापालिकेसाठी प्रचाराची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी कंबर कसली. सोलापूरमध्ये तिन्ही नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं. सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सभा घेणार आहेत. राहुल दानवेकरांकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. नार्वेकरांकडून विरोधी उमेदवारांना धमकावलं जात असून निवडणूक आयोगानं त्यांना निलंबित करावं अशी मागणी त्यांनी केली. भारतीय जनता पक्ष हा सत्ता पिपासू असल्याची टीका जालन्यातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली. जालन्यात पहिल्यांदा भाजपनं मुस्लिम मतदान मिळवण्यासाठी 4 मुस्लिम उमेदवार दिल्याचं सांबरे म्हणाले. मात्र असं असलं तरी महापालिकेत पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच बसणार असा विश्वास सांबरेंनी व्यक्त केला. एमआयएमच्या उमेदवारांसाठी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवेसी मैदानात उतरलेत. अकोल्यामध्ये ओवेसींची जाहीर सभा पार पडणारे. अकोल्यात एमआयएमचे 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांच्या प्रचारासाठी ओवेसींची जाहीर प्रचार सभा पार पडणार आहे. भाजपला रोखण्यासाठी मवियानं एकजुटीचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात 38 जागांवर मित्रपक्ष समोरासमोर आलेत. 122 पैकी 160 उमेदवार रिंगणामध्ये असल्यानं आघाडीत मोठी बिघाड झाली. वंचित आणि इतर छोट्या पक्षांनी सुद्धा उमेदवारी दिल्यानं मवियाला मित्रपक्षांशी झुंज द्यावी लागणार आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. डोंगर, झाडं, घरांवर बर्फाची चादर पसरली आहे. काही भागामध्ये जनजीवन विस्कळीतही झालंय.